भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणाला बेदम मारहाण, तिघे अटकेत। मी इथला भाई आहे, माझ्या भावाचा मर्डर केलाय ना, मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असं म्हणत भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणाला लाथा बुक्क्यांनी टोळक्यांनी मारहाण केली आहे। त्याला सोडवण्यासाठी आलेल्या दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात अनिकेत काकडे यानं धारदार शस्त्रानं वार करून त्याला गंभीर जखमी केले। सदर घटनेत महेश नंदू सोनवणे वय वर्ष 24 राहणार गाडीतळ एरवडा यांनी एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी अनिकेत जगन्नाथ काकडे वय वर्ष 27, करण कुंभारे वय वर्ष 23 आणि गणेश जगताप वय वर्ष 24 सर्व राहणार शेलार चाळ एरवडा यांना अटक केली आहे। ही घटना एरवड्यातील शेलार चाळीमध्ये शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता घडली। या घटनेत आदित्य गंभरे आणि सुजय गिर हे गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत काकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्यापासून अनेक गुन्हे दाखल आहेत। 2019 मध्ये अनिकेत याचा जुळा भाऊ आदर्श काकडे याचा फिर्यादी राहत असलेल्या गल्लीतून मुलांनी खून केला होता। त्यावरून अनिकेत यानं त्यांच्या गल्लीतील मुलांशी खुन्नस ठेवली आहे। अनिकेत काकडेच्या मावशीचा मुलगा शुभम डांगे याच्याशी फिर्यादी व आदित्य गंभरे व इतर मुलांची 2021 मध्ये भांडणं झाली होती। शुक्रवारी 14 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजता शेलार चाळीत अनिकेत काकडे, करण कुंभारे व गणेश जगताप हे फिर्यादीच्या चाळीतील सुजय गिर याला मारहाण करत असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली। त्यावेळी फिर्यादी महेश सोनवणे व आदित्य गंभरे हे त्या ठिकाणी गेले तेव्हा तिघं सुजय गिर याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते। सुजयला सोडवण्यासाठी आदित्य मध्ये पडला तेव्हा अनिकेत काकडे यानं पाठीमागे लावलेला धारदार कोयता काढून आदित्य याच्या डोक्यात वार केला, त्यामुळे तो खाली पडला। त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले। त्यानंतर त्यांनी आदित्य याला बाजूला असलेल्या सिमेंट ब्लॉक फेकून मारलं। तेव्हा गल्लीतील लोक जमा होऊ लागले। अनिकेत काकडे यानं त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे, माझ्या भावाचा मर्डर केलाय ना, मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, त्यामुळे तिथं जमलेले लोक घाबरून पळून गेले। दुकानदारांनी दुकानं बंद केली। त्यानंतर अनिकेत काकडे हा हातातील कोयता फिरवत चालत घराकडे निघून गेला। पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। पोलीस उपनिरीक्षक केकांत तपास करत आहेत।